नागपुर के पांचपौली पुलिस ने ध्वनि प्रदूषण को लेकर सख्त रुख अपना लिया है। नागपुर हाईकोर्ट और पुलिस आयुक्त के निर्देशों का पालन सुनिश्चित करने के लिए पुलिस प्रशासन अब पूरी तरह से कमर कस चुका है। पुलिस के अनुसार शहर की सभी शांतता समितियों, मंदिरों, मस्जिदों, गुरुद्वारों और विहारों के पदाधिकारियों को स्पष्ट निर्देश दिए गए हैं कि वे ध्वनि प्रदूषण से संबंधित सभी नियमों का 100% पालन करें। सार्वजनिक स्थानों पर ध्वनि प्रदूषण फैलाने वाले लाउडस्पीकर, साउंड सिस्टम या डीजे पर पूर्ण प्रतिबंध रहेगा। यदि इन निर्देशों का उल्लंघन किया जाता है तो पुलिस दोषियों के खिलाफ त्वरित और कानूनी कार्रवाई करेगी। शादी, ब्याह या किसी भी अन्य सार्वजनिक कार्यक्रम के लिए भी ध्वनि मानकों का पालन करना और पुलिस से पूर्व अनुमति लेना अनिवार्य होगा। पुलिस ने जनता से सहयोग की अपील की है और साफ कर दिया है कि नियमों के साथ कोई समझौता नहीं किया जाएगा। बरोबर आहे। मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर तसेच मान्य पोलीस आयुक्त यांचे जे वरिष्ठांच्या आदेशाने जे आता जे कायदे ध्वनी प्रदूषणाचे त्याला तंतोतंत पालन कसं करायचं हे नागरिकांना जनजागृती करण्याबाबतीत आम्ही शांतता कमिटी तसेच मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, विहार या सर्व कमिटीचे जे महत्त्वाचे पदाधिकारी आहे त्यांना बोलावून त्यांना सूचना दिलेल्या आहे की ह्याचा असा आदेश आहे, या पद्धतीचे 100% अंमलबजावणी झाली पाहिजे। जर याच्यात चुकाल तर गुन्हे दाखल करू आणि पुढची कारवाई करू। त्याच्यामुळे आजपासून सुधारणा होईल। पुढच्या 7 दिवसात आम्हाला कुठल्याही पद्धतीचे या मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा किंवा विहार जे सार्वजनिक ठिकाणी लोकांना दिसेल अशा पद्धतीने कोणी भोंगे ठेवणार नाही, साऊंड सिस्टम ठेवणार नाही, याबाबतीत कडक सूचना दिलेल्या आहे। हे येत्या काही दिवसात कुठल्याही पद्धतीचे अशा पद्धतीचे ध्वनी प्रदूषण अंतर्गत जो कोणी उल्लंघन करेल त्या बाबतीत कडक कारवाई करण्याचे माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही कारवाई करू। आणि तसेच जे लग्न, पार्ट्या, हॉल वगैरे आहेत त्या कार्यक्रमात पण साऊंड सिस्टीमचं, डेसिबलचं आदेशाचं पालन करतील आणि पोलिसांच्या परवानगी घेऊनच ते कार्यक्रम करतील अशा पद्धतीने सर्वांना अवगत करून दिलेले आहे। बरोबर। याच्यात महिला दक्षता कमिटी, शांतता कमिटी तसेच मस्जिद, गुरुद्वारा, मंदिर, विहार, चर्च यांचे जे पदाधिकारी आहे त्यांना आम्ही हे सूचना दिलेली आहे। कुठल्याही पद्धतीचे जे आदेश आहे आदेशाचं पालन करायला पाहिजे। कुठलाही त्योहार, कुठल्याही धार्मिकच्या नावाने कोणीही कायद्याचं उल्लंघन करणार नाही याची दक्षता घेतील याबाबतीत सूचना दिलेली आहे। जिथं कुठं उल्लंघन करतील त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करू आम्ही। आणि सर्वांनी निर्देश दिलेल्या आदेशांनी मान्य न्यायालयाचे आदेश आहे सुप्रीम हायकोर्टाचे ते सर्वांनी पालन करतील। याबाबतीत सर्वांना पुन्हा एकदा सर्वांनाच हे आदेशाचे पालन करतील याबाबतीत सूचना दिलेली आहे आणि ते पालन करतीलच अशी आम्हाला आशा आहे।